संजय राऊत, तुम्ही नेमकं शेपूट कुठे घातलं होतं जेव्हा राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसत होता? तेव्हा तुम्ही हिंदुत्ववाद सोडण्याचं पाप केलं आणि स्वतः शेपूट घालून सोनिया गांधींच्या चरणी जाऊन बसलात, राहुल गांधींची गुलामी करायला लागलात. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शेपूट घालून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून संजय राऊत तुम्ही काँग्रेसच्या दावणीला आपला संपूर्ण पक्ष बांधला. तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? तेव्हा तुम्हाला त्याचं काहीही वाटलं नाही? आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक येतात किंवा जे नेते येतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाकडे बघून येत आहेत. त्यांना माहीत आहे की या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच करू शकतात. त्यामुळं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, हिंदुत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस असेल, उभाटा गट असेल किंवा वेगवेगळ्या पक्षातील लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतात. कारण भारतीय जनता पार्टी वाढवणं आमचं काम आहे आणि उभाटा गट संपवणं हे संजय राऊतांचं काम झालेलं आहे. शिवसेना कमकुवत झाली नाही तर उभाटा गट दुबळा झालेला आहे. संजय राऊत, तुम्ही एखादी निवडणूक हरला नाहीत, जनतेनं तुम्हाला कायमचं घरी बसवलं. विधानसभेच्या निवडणुकीत घरी बसवलं, जिल्हा परिषदेच्या निवडणूक घरी बसवलं, महापालिकेच्या निवडणुकीत घरी बसवलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील घरी बसवलं. तुमचा पराभव झाला नाही तर तुमचं खच्चीकरण करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं आहे. कारण तुम्ही हिंदुत्ववाद सोडला, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, तुम्ही सत्तेसाठी स्वतःचा पक्ष, स्वतःचा गट काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला. त्यामुळे तुम्ही एखादी निवडणूक हारला नाहीत तर सलग निवडणूक हरवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे. संजय काकडे हे गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये फारसे सक्रिय नव्हते. आपल्याला देखील माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून संजय काकडे हे भारतीय जनता पार्टीच्या बैठकांना फारसे उपस्थित राहत नव्हते. ते भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय नव्हते. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असेल, मुलाला तिकडून संधी मिळाली असेल तर आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा. त्यांना महायुती म्हणून उमेदवारी मिळाली आहे, ते निश्चितपणे निवडून येतील. महायुती म्हणून आम्ही पुण्याची जागा निश्चितपणे निवडून आणू, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही. संजय काकडे आणि त्यांच्या मुलांना भारतीय जनता पार्टीच्या मनापासून शुभेच्छा आहेत. यशवंत किल्लेदार यांचा यशवंत टुल्लेदार असा उल्लेख आम्हाला देखील करता येतो, परंतु यशवंत किल्लेदार यांनी लक्षात घ्यावं की या राज्यामध्ये पहिली भाषा मराठीच आहे, परंतु हिंदीला या राज्यामध्ये कुणीही विरोध करू शकत नाही. मराठी सक्तीची आहे, मराठी कंपल्सरी आहे, परंतु त्याच्याबरोबर हिंदी बोलवायला देखील कुणीही विरोध करू शकत नाही. अशा पद्धतीचा एखाद्या आडनावाचा अपमान करणं, यशवंत किल्लेदार यांना यशवंत टुल्लेदार असा म्हणून आम्हालाही तुमचा अपमान करता येतो, परंतु आमची ती संस्कृती नाही. हे यशवंत किल्लेदार यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मराठी भाषेचा सन्मानच व्हावा, परंतु इतर भाषांचा अपमान कुणीही करू नये, अशा पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा मराठीचीच असली तरी हिंदीला विरोध करता कामा नये. मराठी ही माय आहे तर हिंदी मावशी आहे. याच भूमिकेतून आपण या भाषांकडे घेतलं पाहिजे. भाषा हे संवादाचं माध्यम आहे, ते विसंवादाचं माध्यम होऊ नये याची काळजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी घेतली. ती काळजी यशवंत किल्लेदार यांनी देखील घ्यावी. नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनाब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीला मला काहीही माहीत नाही, मला वेगळं काम आहे, अशा पद्धतीचा दावा संजय राऊतांनी केला. तो दावा यासाठी केला की आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना पूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवले. पक्षामध्ये कुठलाही निर्णय घेतला जात असेल तर आदित्य ठाकरे संजय राऊतांना त्या निर्णयापासून दूर ठेवण्याचं काम करतायत. विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगतात की याबद्दल मला माहिती नाही, मला दुसरी कामं आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांचा पत्ता कापायला सुरुवात केली आणि त्याची पहिली सुरुवात आता विधान परिषदेच्या निर्णय प्रक्रियेपासून संजय राऊतांना दूर ठेवले. त्यामुळेच या रागापोटी संजय राऊत काल शिर्डीला पोहोचले आणि साईबाबांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करून मनाला श्रद्धा आणि सबुरी मिळवण्याचा प्रयत्न करतात.
माझी साईबाबांना प्रार्थना आहे की संजय राऊतांना श्रद्धा आणि सबुरीची बुद्धी द्यावी.